आज हरीश नारवरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि छोटे ते मोठे पदाधिकारी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज इथे पोहोचले, त्यांच्या राहत्या घरी पोहोचले आहे आणि या निमित्ताने त्यांना गुलदस्ता देऊन त्यांच्या वाढदिवसाची शुभेच्छा देण्यात आली आहे. आपल्याकडे राहुल दहीकर साहेब आहे. काय सांगणार राहुल साहेब? आजच्या दिनी शुभ दिनी आमचे जे मित्रच म्हणायला पाहिजे, आम्ही तसं प्रेमाने त्यांना जिजाजी म्हणतो. हरीशजी नारनवरे सचिव नागपूर शहराचे आणि त्यांना एक दांडगा अनुभव आहे. महानगरपालिकेतून ते सेवानिवृत्त झालेले आहे आणि एक विचारक म्हणून आमच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सचिव या पदावर कार्यरत आहे. त्यांना आत्ताच त्याचा 1 दिवसाआधी या 2 दिवसाआधी लग्नाचा कालच त्यांचा लग्नाचा वाढदिवस सुद्धा साजरा झालेला आहे. तर त्या निमित्तानं मी हंसाताई नारनवरे आणि हरीशजी नारनवरे यांना सर्वप्रथम लग्नाच्या वाढदिवसाच्या रिलेटेड हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसंच आज 74व्या वर्षी हरीशजी नारनवरे 74 संपून 75व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे त्यांनी. तर त्या निमित्तानं मी सर्वांच्या वतीनं आणि आमचे अध्यक्ष मंगेशजी वानखेडे साहेब आणि निवडणूक निरीक्षक अनिकेत मोन आणि संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य असंच दीर्घायुरोग्य आयुष्य हे जावं, चांगलं जावं आणि त्यांची तब्येत चांगली राहावं आणि पक्षाची भरभराट त्यांच्या हातून हो, इतक्या मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने संपूर्ण वंचितचे कार्यकर्ते इथे पोहोचले आहे आणि एक आनंदाचा क्षण आहे. वाढदिवस म्हणजे भेटागाठी आणि त्या भेटीगाठीच्या माध्यमातून आज एक स्फूर्ती निर्माण झालेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि हे एक आनंदाचा क्षण आणि या आनंदाच्या क्षणामध्ये वंचितचे मंगेश साहेब सुद्धा येते, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले आहे. काय सांगणार सर? आपला परिचय सांगा. मी मंगेश वानखेडे. काल सरांचाच लग्नाचा वाढदिवस सुद्धा होता. 44 वर्ष पूर्ण झाले लग्नाला आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांना की त्यांच्या जे येणारं पुढचं आयुष्य आहे ते निरोगी राहावं, त्यांना जे भरभराटी ते जावं आणि त्यांचं स्वास्थ्य दोघांना पण एक चांगल्या प्रकारे जे राहते ते राहिलं पाहिजे अशी माझी सगळ्या वंचित बहुजन आघाडीकडून शुभेच्छा देतो. सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा देतो. तसेच आमचे वर्षाताई धारगावे पण इथे महिला अध्यक्ष आहे उत्तराखंड, ते पण आपल्याला काही सांगते. वर्षाताई, आपण सुद्धा महिलांच्या टीमला घेऊन आज इथे पोहोचलेले आहे आणि साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांच्या मिसेस सुद्धा त्या सोबत आहे. या निमित्ताने काय सांगणार जनतेपर्यंत एक आवाहन करताना? मी वर्षा धारगावे, वंचित बहुजन आघाडीची अध्यक्ष. गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे दरवर्षी आम्ही सरांचा वाढदिवस आणि एनिव्हर्सरी ही खूप उत्साहाने साजरी करत असतो आणि ही आनंद हा आम्हाला म्हणजे दरवर्षी आम्ही त्या आनंदाचा एवढा खूप मोठा उत्साह करून सर्वांना एकत्रित येऊन हा कार्यक्रम साजरा करत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ताई आणि भाऊजी यांना दीर्घायुष्य लाभो आणि वंचितच्या सर्व कामासाठी त्यांची नेहमीच आम्हाला म्हणजे मदत होत असते. नेहमी आम्हाला त्यांनी मदत करत राहावी एवढेच बोलते आणि वाढदिवसाच्या सर्वानुमते त्यांना शुभेच्छा देते. जय बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. वंचितच्या नेतृत्वामध्ये आणि अनुभवाचा जो अभ्यास आहे या कार्यकर्त्यांना देताना आणि वंचितचे हात मजबूत करण्याचा सुद्धा एक त्यांनी आपला अमूल्य असा आपला जो अनुभव आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून वंचितचे हात मजबूत करूया हा एक सुद्धा त्यांनी जनतेपर्यंत एक आवाज दिलेला आहे. सर, आपला वाढदिवस आहे, का सांगणार? सर्वप्रथम
आपल्या सगळ्यांचा आणि माझ्या घरी आपण आलात माझा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला आणि मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपला फार फार आभारी आहे. मी आपल्याला फार फार धन्यवाद देतो. आजचा हा वाढदिवस माझा 74 वर्ष आयुष्याचे पूर्ण झाले आणि त्याच्यात माझी जीवनसंगिनी हंसाताई यांचा फार मोठा म्हणजे सिंहाचा वाटा आहे. आमचं आयुष्य फार सुखात आनंदात पैसे असताना नसताना तिने मला साथ दिली, शेवटपर्यंत साथ दिली आणि मला 3 मुली आहेत. तिन्ही चांगल्या पोस्टवर आहेत. त्याचं मला अत्यंत समाधान आहे. त्याच्यात यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. मुलं जेव्हा अभ्यास करायची ही रात्री त्यांच्यासोबत 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागत राहायची. माझी मोठी मुलगी असोसिएट प्रोफेसर आहे मेडिकलला, दुसरी पोरगी सिनियर इंजिनियर आहे, तिसरी पोरगी ती पण इंजिनियर आहे. हे सगळं माझं कुटुंब घडवण्यात हंसाताईचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आम्ही अत्यंत समाधानाने एक दुसऱ्याच्या रिस्पेक्टफुल, एक दुसऱ्याला प्रेम करणारे, एक दुसऱ्याला केअरिंग असलेले असं आमचं आयुष्य आनंदात गेलं. पुढे तुमच्या शुभेच्छाने आमचं पुढे चांगलं आयुष्य राहील. वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलण्याचं असं झालं की आम्ही म्हणजे नोकरीत असताना बाळासाहेबांसोबत आम्ही जुळलेले आहोत. हंसाताईंनी पुण्याला फार मोठी परिषद बाळासाहेबांनी घेतली होती. त्या ठिकाणी रेल्वेनी त्या गेल्या आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन. गजबे साहेब, आपले पवन गजबे, मी आणि 8-10 कार्यकर्ते आम्ही सुमोनी गेलो. तिला म्हटलं तू काय रेल्वेने जाते, सुमो मध्ये चल. तर ती म्हणाली नाही माझे कार्यकर्ते आहेत, मी कार्यकर्त्यांसोबत जाणार, तुमच्या सुमो सोबत मी जाणार नाही, नाही तर माझे कार्यकर्ते नाराज होतील. तेवढ्या दाटीत ती रेल्वेमध्ये गेली. तेव्हापासूनची आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये जुळलेले आहोत आणि काम करत आहोत. वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलताना लोकांबद्दल फार मिसकन्सेप्शन आहे. अजूनही लोकांनी आपल्या खऱ्या नेत्याला ओळखलेलं नाही याची फार मोठी खंत आहे. लोक म्हणतात की 56 तुकडे झाले, त्यांनी आपली दुकानं लावले, पोटं भरण्यासाठी लावले. परंतु आपण एक नाव जर तुम्ही घेतलं तर आपण आठवले साहेब म्हटलं, आपण मोठ्या नेत्यांचं नाव घेऊ जे बाबासाहेबांचे म्हणजे स्टार समजतात स्वतःला. आठवले साहेबांचं नाव घेऊ. ते बीजेपी मध्ये गेलेले आहेत. काय तुम्ही त्याला आपला नेता तुम्ही समजणार? मुळीच समजू शकणार नाही. कवाडे सर आहेत ज्यांनी एकेकाळी लाँग मार्च काढून फार मोठं नाव कमवलं. मोठा असे लहान असे त्यांच्या समोर गेला की सरळ त्यांच्या पायास लागायचे. पण आज त्यांना त्या हॉलमधून आपल्या हाकलून लावलं, भाषण करू दिलेलं नाही. कारण इकडे सुरेश भट सभागृहातून यावरून असं समजते की लोकांनी त्यांची लिडरशिप नाकारलेली आहे. एकीकडे बाबासाहेब सांगतात तसंच आपली कामठीवाली बाई सुलेखाताई त्या पण बीजेपी मध्ये गेलेल्या आहेत. गवई साहेब, गवईचा तर आत्ता पत्ता नाही, नस्तनाबूत झालेले आहेत. त्यांची पार्टी गायब झालेली आहे. ते कधी काँग्रेसमध्ये तर आपलं अस्तित्व साधण्यासाठी कधी बीजेपीची दार ठोठवतात, पण कुठेच त्यांना थारा मिळालेला नाहीये. या नेत्यांना आपण आपला लीडर आपण एक्सेप्ट कराल का? हा माझ्या सर्व जनतेला माझं आव्हान आहे आणि विचारणा आहे. तर एकीकडे बाबासाहेब सांगायचं, बाबासाहेबांची जय म्हणायची आणि दुसरीकडे गोलवरकरांची चाकरी करायची. हे कुठपर्यंत तुम्हाला खपते? मी बाबासाहेब म्हणायचे की पढे लिखे लोगों ने मेरे को धोखा दिया. आजही खरंच तीच परिस्थिती आहे. काही लोक सोडून आज जर म्हटलं की ते सगळे काँग्रेसच्या दावणीला बांधलेले गेलेले आहेत. गोट्यापेक्षा वीट मोपारे, पण वीट लावली तरी बाबा घाव होतोच ना. याचं तुम्ही कशाला विसरता? आज बाळासाहेबांबद्दल बोलायचं झालं तर जेव्हापासून बाबासाहेबांनी 1980च्या दरम्यान त्यांनी आपली राजकीय चळवळ सुरू केली, तुम्ही तो ग्राफ आतापर्यंतचा तुम्ही बघा. त्यांनी आजपर्यंत त्या काँग्रेसच्या दावणीला कधी बांधल्या गेलेले नाहीये ना बीजेपीच्या दावणीला कधी बांधल्या गेलेले. आपली चळवळ त्यांनी मोठ्या नेत्यांनी हिमतीने आणि शौर्याने गाजवत आहेत. आज जर आपण पाहिलं तर अशा नेत्यांना तुम्ही त्यांना राज्यपाल पद नाही भेटत, त्यांना मिनिस्ट्री नाही भेटत. अरे त्यांचा ते तर बाबासाहेबच आहेत, त्यांना पण मिळते. पण त्यांनी ह्या सगळ्या ऑफर त्यांनी ठुकरावलेल्या आहेत आणि ते जसे बाबासाहेब आपल्यासाठी झटले. आताच मी एक गाणं म्हटलं की झाला असता टाटा बिर्ला धनवंत तो राजा, समाजासाठी नित्य झिजला भीमराव तो माझा. बाबासाहेबांना पण ऑफर होते पण बाबासाहेबांनी ते ठुकरावले. बाळासाहेबांनीच पण ते सगळे ऑफर ठुकरावले आणि आपल्यासाठी ते रात्रंदिवस झडत आहेत. आपलं काम आहे त्यांच्या पाठीशी उभं राहून आपली ही राजकीय मुवमेंट सुदृढ करणं आणि मजबूत करणं. नाही काय म्हणतात, मला हे पद द्या, मला मेरी मंडळ द्या, एवढीच त्यांची असते. पण बाळासाहेबांनी
जेव्हा अलायन्स केलं व्हीपी सिंगासोबत, त्याच्यात त्यांनी 2 अटी टाकल्या. अरे नाही, लपवत नाही केल्या. त्यांनी 2 अटी टाकल्या. जर आपली सरकार आली तर तुम्हाला बौद्धांना सवलती द्याव्या लागतील आणि मंडल आयोग लागू करावं लागेल. व्हीपी सिंग सरकारमध्ये बसले, प्राईम मिनिस्टर झाले आणि त्यांनी आपला शब्द पाळला आणि मंडल आयोग लागू झाला. ओबीसी साठी